आदिवासी विभागाकडून चौकीदार या पदाची जाहिरात आलेली होती। मी तुम्हाला 45 दिवसांचा एक मास्टर स्टडी प्लॅन सांगणार आहे आणि हा जर स्टडी प्लॅन तुम्ही व्यवस्थित पद्धतीने फॉलो केला तर या परीक्षेत तुम्हाला हमखास एक चांगलं यश जे आहे तर ते मिळू शकतं। मग तुमच्या अभ्यासाचं नियोजन कसं करायचं याच्यासाठी असणार आहे 45 दिवसांचा मास्टर स्टडी प्लॅन। नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर, इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। हा संपूर्ण 45 दिवसांचा मास्टर स्टडी प्लॅन फक्त मी या 2 पेजेस मध्ये तुम्हाला अत्यंत व्यवस्थित पद्धतीने जो आहे तर तो करून दिलेला आहे। आणि जर तुम्हाला ही पीडीएफ पाहिजे असेल ना, मला फक्त कमेंट मध्ये जे आहे तर ते पीडीएफ टाइप करून पाठवा। मी तुम्हाला याची पीडीएफ जी आहे तर ती डायरेक्टली शेअर करतो आणि कमेंट बॉक्स मध्ये ती लिंक पिन करून देईल, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला ती मिळू शकते। बघा, अशा पद्धतीने ही लिंक असेल, तुम्ही डायरेक्टली ती पीडीएफ जी आहे तर ती तुम्हाला इथं मिळून जाणार आहे। आता बघा, आपण नेमकं आजच्या याच्यात काय पाहणार आहोत सर्वात आधी मी ते तुम्हाला सांगतो। बघा, सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगणार आहे की हाय प्रायोरिटी टॉपिक्स कोणते आहेत, कारण की 45 दिवसात काय आपल्याला 45 दिवसांमध्ये कुठलेही टॉपिक करायचे तसं नाही। हाय प्रायोरिटी टॉपिक की ज्यांच्यावर प्रश्न येतात ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यानंतर विषयानुसार स्मार्ट डिकोडिंग म्हणजे काय वाचलं पाहिजे विषयामधलं, हे फार महत्वाचं आहे। आणि टॉपर साठी प्रो टिप्स म्हणजे काय की ऍपटेकचा पॅटर्न आहे, लक्षात घ्या, हा काही टीसीएस आयबीपीचा पॅटर्न नाही, ऍपटेकच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून बनवलेला हा पॅटर्न आहे। 45 दिवसांचे टप्पे वाईज आणि अचूक वेळापत्रक मी जे आहे तर ते तुम्हाला शेअर करणार आहे। आणि मित्रांनो, महाराष्ट्रातील याची एकमेव ऍपटेकची पीवायक्यू बॅच, लोकांकडे ऍपटेक हे कंपनीज माहित नाहीये, तर त्याच्यानंतर पीवायक्यू त्यांच्याकडे कुठे येतील। ऍपटेकने नुकतीच जी सीईटी परीक्षा घेतली होती त्याच्या सर्व प्रश्नपत्रिका अवेलेबल आहेत, 5 प्रश्नपत्रिका, त्यांचं डिटेल व्हिडिओ सोल्युशन, त्या 5 प्रश्नपत्रिका तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने देखील सोडवता येणार आहे। आणि हे सगळं आपल्या पीवायक्यू निर्धार बॅच मध्ये होणार मित्रांनो, महाराष्ट्रातील एकमेव बॅच आहे। सोबत याची प्राइस एकदम कमी ठेवलेली आहे, आपण फक्त 99 रुपये प्राइस जी आहे तर ते ठेवलेले। पीवायक्यू ची तुमची एक चांगली तयारी होऊन जाणार आहे। बऱ्याच लोकांनी बॅच जॉईन केलेली, माझी पण तुम्हाला रिक्वेस्ट असेल की ही बॅच तुम्ही जी आहे नक्की जॉईन करा, तुम्हाला याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो होणार आहे। चला तर आता आपण आपल्या मेन कंटेंटवर येऊया। बघा, लक्षात घ्या, हे 4 विषय आपले सिलेक्शन ठरवणार आहेत, कारण की हे 4च विषय आहेत ऍक्च्युअली मुळात। बघा, पहिला विषय आहे मराठी, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान आहे आणि बौद्धिक चाचणी हा दिलेला आहे। मग गणित पण मी त्याच्यात ऍड करून घेतो। 4 3 2 1 असे हे 4 आणि प्रत्येकावर किती येतील 25 प्रश्न आणि किती येतील 50 गुण। एकूण आपल्याला 200 गुण जे आहेत त्याच्यापैकी जास्तीत जास्त गुण पाडायचे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला काय होणार आहे, एक चांगलं जे आहे तर ते स्कोर येणार आहे आणि सिलेक्शनचे चान्सेस। बघा, मराठीमध्ये शब्दांच्या जाती, काळ ओळखणे आणि शब्दसंग्रह हे डायरेक्ट पाठ करून घ्यायचं। फिल इन द ब्लँक्स वोकॅब्युलरी हे महत्वाचं आहे। समाज सुधारक, संविधानाची कलमे, 2011 ची जनगणना, गणित बुद्धिमत्तेमध्ये आकृतीवरील प्रश्न, सांकेतिक भाषा, काळ, काम, वेग, तर हे एकदम महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्याच आहेत। बघा, मी तुम्हाला ही पीडीएफ जे ना या पीडीएफ मध्ये मी एकदम छान पद्धतीने दिलेले 2 पेजेस मध्ये याच्यासाठी केली की एकाच प्रिंट मध्ये मागून पुढून प्रिंट काढून घ्यायची आणि विषय तुमचा मिटला। आता बघा, आता कोणत्या याच्यात काय असणार आहे ते मी एकदम प्रॉपरली तुम्हाला सांगतो। बघा, मराठी जे व्याकरण हा विषय, त्याच्यामध्ये बघा शब्दांच्या जाती, विशेषतः नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद ओळखणे यावर सर्वाधिक प्रश्न असतात। याशिवाय काळ ओळखणे याच्यावर हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे। शब्दसंग्रहात समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार इत्यादींवर विशेष भर द्यावा। नेमकं काय वाचावं काय नाही मी हे इथे स्पष्ट सांगितलेले। त्याच्यानंतर इंग्रजी, सामान्य विज्ञान। आता पहिल्या टप्प्यात काय करायचं, दुसऱ्या टप्प्यात काय करायचं ते पण जे आहे तर ते इथं व्यवस्थित पद्धतीने सांगणार आहे। हेच फक्त एआयच्या स्वरूपात आहे आणि बाकी ते छान पद्धतीने तुम्हाला इथं पाहायला मिळतं। त्याच्यानंतर सर्वाधिक प्रश्न मराठीत जर मी पाहिले तर ते आहे पार्ट्स ऑफ स्पीच। याच्यावर कशावर आहे, पार्ट्स ऑफ स्पीचवर मला सर्वाधिक प्रश्न पाहायला मिळतात। नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, अचूक ओळखणे याच्या संदर्भातले प्रश्न इथं मला पाहायला मिळतात। त्याच्यानंतर आहे टेन्सवर प्रश्न, काळ आणि प्रकार, वाक्य देऊन त्यांचा काळ ओळखणे हा हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे। ऍपटेक मध्ये याच्यावर प्रश्न येतात। आणि शब्दसंग्रह याचा तुम्हाला डेली सराव करायचा। शब्दसंग्रह एका दिवसात होत नाही, शब्दसंग्रहासाठी मेहनत लागते, थोडं थोडं बदाम काजू सारखं ते दररोज खावं लागतं। एकाच दिवशी फार जास्त बदाम खाल्ले तर त्याचा त्रास होतो, त्याच पद्धतीने दररोज थोडं थोडं एक 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 बदाम खाऊन त्या पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होतो। त्याच पद्धतीने ही वोकॅब असते मित्रांनो, समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, म्हणी, या सगळ्या वोकॅब्युलरी ज्या आहेत ना मित्रांनो, या डेली तुम्हाला थोड्या थोड्या वाचाव्या लागतात, ज्याचा जबरदस्त फायदा होतो। आता मराठी व्याकरण मध्ये पैकीच्या पैकी मिळवणारे गुण म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, अचूक ओळखायला शिकणे, शब्दांच्या जाती, त्याच्यानंतर काळावर प्रकार,
आणि त्याच्यानंतर शब्दसंग्रह हे आपल्याला इथं पाहायला मिळतं. जर मी याच्याच पद्धतीने मी जर इंग्रजीवर गेलो तर इंग्रजीमध्ये बघा फिल इन द ब्लँक्स. आता फिल इन द ब्लँक्स मध्ये आर्टिकल, प्रिपोजिशन, कंजक्शन चे नियम आपल्याला पाठ करावे लागतात. त्याच्यानंतर असते वोकॅब्युलरी इंग्लिशसाठी आणखी जास्त महत्वाचे असते, कारण की इंग्लिशचे जे 25 प्रश्न असतात त्याच्यापैकी 15+ प्रश्न हे फक्त वोकॅबवर असतात. इंग्रजीमध्ये तुम्हाला खूप चांगले गुण मिळू शकतात जर तुमची वोकॅब्युलरी स्ट्रॉंग असणार आहे मित्रांनो. बघा सिनॉनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, त्याच्यानंतर करेक्टली स्पेल्ड वर्ड अँड एरर स्पॉटिंग हे अशा पद्धतीने इंग्रजीमध्ये असतात. पुढे जाऊया सामान्य ज्ञान जीके जीएसवर. इतिहासामध्ये आधुनिक भारत करायचा, तसं ते मध्ययुगीन आणि प्राचीनवर पण विचारू शकतात, पण आपण आधुनिक करायचं. ब्रिटिश कालीन कायदे, स्वातंत्र्य लढा, राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल, भारताचे स्थान, महाराष्ट्रातील नदी आणि शहरे, 2011 ची जनगणना, समाज सुधारक इतिहासामध्ये याच्यावर फिक्स प्रश्न जो आहे तर तो आपल्याला इथं पाहायला मिळतो. म्हणजे फिक्स 100% प्रश्न समाज सुधारकांवर असतोच. राज्यशास्त्रामध्ये संविधानातील महत्वाची कलमे, मूलभूत अधिकार, मूलभूत हक्क यांच्यावर प्रश्न असतात. चालू घडामोडीमध्ये ज्या काही नवीन नेमणुका होतात, आंतरराष्ट्रीय परिषदा, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ याच्या संदर्भातला प्रश्न असतात. आणि सामान्य विज्ञानावर 8वी ते 10वी सर्व पुस्तकांवर म्हणजे सर्व स्टेट बोर्डवर आपल्याला हे जे प्रश्न जे आहेत तर ते इथं पाहायला मिळतात मित्रांनो. अंकगणित बुद्धिमत्तेमध्ये त्यांनी बौद्धिक चाचणी दिलेले, ज्याच्यामध्ये आकृत्यांवरील प्रश्न, सांकेतिक भाषा, कोडिंग, डिकोडिंग, नातेसंबंध याच्यावर असतं. पण आपण अंकगणितचा पण एक एक्स्ट्रा अभ्यास जो आहे तर तो करून देऊ, ज्याच्यामध्ये लसावी मसावी, नफा तोटा, काळ काम, शेकडेवारीच्या शॉर्ट ट्रिक्स अशा पद्धतीच्या गोष्टी विचारल्या जातात. आता याचा आपण 45 दिवसांचा टप्प्याटप्प्यांमध्ये कार्यक्रम करूया. तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की या युट्यूब चॅनलवर मी तुमच्यासाठी सर्व माहिती घेऊन येत असतो मित्रांनो. आणि तुम्ही पाहिलं असेल की माझं काम फक्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज देणे तुमच्यासाठी, कारण की महाराष्ट्रात अशा पद्धतीचं डेडिकेटेड वर्क फक्त इग्नाइट अकॅडमी येथेच होतं, जिथं एक प्रॉपर इन्फॉर्मेटिव्ह देणारं सेक्शन आहे, प्रॉपर कंटेंट देणारं सेक्शन आहे, प्रॉपर तुमचे प्रिपरेशन करून घेणारं सेक्शन आहे. म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवले पाहिजे. पहिला जो टप्पा आहे मित्रांनो 1 ते 15 दिवसांचा त्याच्यामध्ये आपल्याला बेसिक्स क्लिअर करायचे. काय क्लिअर करायचे? आपले बेसिक्स क्लिअर करायचे. मराठी आणि इंग्रजीचे जे काही महत्वाचे व्याकरणाचे नियम आहेत ते सुरुवातीला आपण शिकून घ्यायचे. समजा तुम्ही ए अँड द आर्टिकल शिकतायत तर ए कुठे वापरायचा, अँड कुठे वापरायचा, द कुठे वापरायचा, तर हे बेसिक नियम आहे. हा नियम तुम्हाला लक्षात आहे. भूगोल आणि इतिहासात यांच्यातील फॅक्च्युअल डेटा वाचून घ्यायचा. गणितातील लसावी मसावी आणि बुद्धिमत्तेतील आकृत्यांचा सराव तुम्ही इथं केला पाहिजे. बघा हे एकदम शॉर्ट मध्ये दिलेले, पण मी इथं जे ना तुम्हाला समजेल याच स्वरूपात दिलेले, याच स्वरूपात ही संपूर्ण पीडीएफ जी आहे तर मी तुमच्यासाठी इथं दिलेली आहे. ओके, आता पुढचा जो टप्पा आहे तर तो 16 ते 30 दिवसांचा टप्पा आहे. याच्यामध्ये काय करायचं, व्याकरणाचे थोडे ऍडव्हान्स नेम जसं की संधी, समास, टेन्स हे थोडं पक्क करायचं आपल्याला, कारण की त्यांच्यावर थोडे जास्त. जीके मध्ये संविधानाची कलमे, विज्ञान आणि स्ट्रॅटेजिक जीके हे करायचंय. मॅथची आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची. 31 ते 30 दिवसात आपल्याला एकदम चांगला टेस्टचा सराव आणि चालू घडामोडींवर भर द्यायचं. चालू घडामोडी शेवटच्या टप्प्यात आपल्याला थोडी शिकायची. त्याच्यामध्ये भाषेची प्रॅक्टिस, पॅराजंबल इंग्रजीमध्ये येतात, वाक्यांचे प्रकार ओळखा. चालू घडामोडीमध्ये मागील 1 ते 1.5 वर्षाची शक्यतोवर जर तुम्हाला जमलं, सगळ्यात बेस्ट प्रॅक्टिस काय सांगतो की मागचे 6 महिने तोंडपाठ पाहिजे, त्याच्यानंतरचे 6 महिने वाचले पाहिजे, त्याच्यानंतरचे 6 महिन्यावर वरच्यावर नजर पाहिजे. पण तुम्हाला एवढं नाही जमणार असेल तर मी म्हणेल फक्त मागचे 6 महिने एकदम प्रॉपर करून जा, तुमचे चांगले मार्क्स येतील. संगणकावर काही प्रश्न येतात परंतु ते जनरल याच्यातून होऊन जातात. आणि शेवटचे जे 5 दिवस असतील तुमचे 40 ते 45 दिवसांमध्ये, यामध्ये काही नवीन वाचायचं नाही. जे आतापर्यंत वाचलेले त्याची एक चांगली रिव्हिजन करायची, जास्तीत जास्त फुल लेंथ टेस्ट सोडवायचे. लक्षात घ्या, या संपूर्ण 45 दिवसांच्या प्रवासामध्ये डेली तुम्हाला टेस्ट जे आहे तर ती द्यायचे. तर त्या संदर्भातल्या या गोष्टी ज्या आहेत तर ते तुमच्यासाठी असणारे 1 लाइनर नोट्स जास्तीत जास्त तयार करा. 1 तास व्यवस्थित काही ज्या पाठांतराच्या गोष्टी असेल, कलम वगैरे पाठांतर करावे लागतात, आणि डेली प्रॅक्टिस जी आहे तर ती इथं ठेवली पाहिजे आपण मित्रांनो. आणि याच्यासाठीच आपली PYQ बॅच, ज्याच्यामध्ये PYQ चे मागच्या 5 प्रश्नपत्रिका तुम्हाला आपण इथं फ्री मध्ये ऑनलाईन दिलेल्या आहेत, त्या सोडवा, त्या बघा कशा पद्धतीच्या असतात त्या कळणार आहे. आणि या बॅचची फीस फक्त 99 रुपये ठेवलेली. याच्यामध्ये ऑलरेडी आपण व्हिडिओ जे आहेत तर ते आतापर्यंत 14-15 पेक्षा जास्त व्हिडिओ तुम्हाला इथं उपलब्ध आहेत, डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलेले. एकदा जर तुम्ही ही बॅच क्लिअर केली तर तुम्हाला ऍपटेकचा पॅटर्न कळेल. या पीडीएफच्या माध्यमातून तुम्हाला एक चांगला जो आहे तर तो प्लॅन इथं जो आहे तर तो कळून जाणार. म्हणजे ही पीडीएफ व्यवस्थित पद्धतीने प्रिंट करा आणि वाचून व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. तुमचे काही डाऊट्स असतील मला कमेंटमध्ये हक्काने विचारत चला. तुमच्या कमेंट्स मी बघत असतो आणि बऱ्याच कमेंट्सला मी रिप्लाय देखील जे आहे तर देत असतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.